अखिल भारतीय आदिवासी कल्याण परिषद ही देश पातळीवरती प्रत्येक राज्यात काम करणारी एकमेव राष्ट्रीय संघटना आहे। मी या संघटनेचा राष्ट्रीय युवा अध्यक्ष म्हणून काम करतोय। देश पातळीवरती प्रत्येक राज्यात आदिवासींचं संघटन तरुण समाजाला न्याय देण्याचं काम करत असतो। त्याच माध्यमातून आज शिवाजी कडुबा शेळके हे आदिवासींसाठी या संभाजीनगर जिल्ह्यात सतत लढत असतात। समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करून त्या प्रशासनाच्या जातीवादी मनवादी सरकारच्या छाताडावरती बसून ते खऱ्या अर्थाने आदिवासींना न्याय देतात। त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची तळमळ बघितली, त्यांची प्रामाणिकपणा बघितला आणि त्या संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षपदी आज त्यांची सार्थ निवड करण्यात आलेली आहे। त्याचसोबत आज सनी सुराशे एक युवक आहे, तरुण आहे। तो एक तरुणांसाठी तळमळीने धावत असतो, कुठेही तरुणांचे प्रश्न सोडत असतो। तरुण आज देशाचा भविष्य आहे। तरुण आज जागा झाला तर देशाचं भविष्य बदलेल। त्यामुळे त्यांनीही तरुणांची मोड मारण्याची हातामध्ये एक गाठ तयार केलेली आहे, मनामध्ये एक खून तयार केलेली आहे की मला तरुणांना एकत्रित करून तरुणांची बेरोजगारी दूर करायची आहे। तरुणांचं शिक्षण, आदिवासी समाजाचे जे तरुण आहेत, ते विद्यार्थी आहेत, ते शिक्षण करणाऱ्यांवरती मोठा अन्याय होतो, त्यांना न्याय द्यायचा आहे। ती त्याच्या मनामध्ये त्यांनी ती खून गाठ बांधलेली। त्यामुळे त्या तरुण तडफदार त्या युवा नेतृत्वाला आपण आज या संभाजीनगरच्या युवा जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड केली। थोड्या दिवसामध्ये आम्ही महिला जिल्हा अध्यक्षपद निवड करणार आहे, कारण आज आदिवासी महिला पुढे येते नाही, त्या महिलांनी पुढं आलं पाहिजे। कारण समाजासाठी लढणाऱ्या त्या रणरागिणी पण पुढं आल्या पाहिजे, कारण त्या महाराजांनी दुर्गावती यांच्या विचारधारेचा विचार त्यांनी पुढं आणला पाहिजे आणि त्यामुळे त्या पुढं आल्या पाहिजे। झलकरीबाईचा विचार त्यांनी पुढं आणला पाहिजे। आज खऱ्या अर्थाने या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की आदिवासी समाजाचं आरक्षण आज धोक्यात आलेलं आहे। आज आदिवासी समाजामध्ये जो अफगाणिस्तानातून आलेला बंजारा समाज आहे, तो मेटाचा व्यवसाय करण्यासाठी आला होता। त्यांनी आज आदिवासींचं आरक्षण मागतात, त्यामुळे त्यांना ते कदापि मिळणार नाही। धनगर समाज आहे, ते आदिवासींचं आरक्षण मागतात, ते त्यांना कदापि मिळणार नाही। तरी ते जाणूनबुजून एसटी आदिवासी शब्दाचा उल्लेख करून आदिवासींना हिणवण्याचं काम करतात आणि आदिवासींच्या हक्काचं, गोरगरिबाच्या हक्काचं आरक्षण ते मागतात। त्यामुळं आम्ही त्यांना विरोध करतोय। त्याचसोबत आदिवासी समाजात बोगस घुसखोरी झालेली आहे, बोगसाचा सुळसुळाट झाला आहे। त्याच्यावरती या फडणवीस सरकारचं लक्ष नाही, उलट त्या बोगसांना पाठीचं घालायचं काम करत आहे। आणि त्याचसोबत आता आपण बघितलं तर डिलिस्टिंगच्या नावाखाली दिल्ली येथे अमित शहाने आदिवासींना वनवासी म्हणून शिवी दिली। त्यामुळे त्या अमित शहाचा आम्ही संपूर्ण देशात विरोध केलेला आहे।